नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 9 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग दुसरा कायमचा संसार त्याग यातील 1 कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण व 2 राजा बिंबिसाराचा उपदेश हे पाहिले. आजच्या व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये आपण 3 गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्थ, 4 गौतमाचे उत्तर उत्तरार्थ, 5 शांततेची वार्ता व 6 नव्या परिस्थितीतील समस्या हे पाहणार आहोत. 3 गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्थ. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दांत उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. आपण जे सांगितलेत त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुलात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करत नाही. या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही. महाराज, माझ्याविषयीच्या या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही. मला या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात. सुखाला बळी पडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वाऱ्याला मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृष्णार्त आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरील. समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वत कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही. मंधत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य पादक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा रुद्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राजाचा नहुशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठ्या मोठ्या ऋषींना वाहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषीमुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुखनामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील. सुखासाठी जे धडपडत आहेत
आणि ऐहिक साध्याचे जे पाठीस लागले आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणे त्यांना योग्य वाटते. सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपातात होतो. कष्ट करून मिळवून ठेवलेली, तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममाण होईल. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो, त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. हाड चगळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल. अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळकरंटा सुखोपभोगाच्या आशेचा दारिद्री गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढवून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यांपैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत. हे आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील. पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखांना आनंद हे नाव देतो. ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे. भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात. सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखीही नाही. सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो.
राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात, कारण राजा हा खुंटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो. जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते, अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय. आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार. आणि सबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते, तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय. आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमवणे इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते. याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात. आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फळांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन. आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय. म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय. मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नाही. अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करील, असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल. डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्याचा हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेड्याचा हेवा करील, तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील. माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजारण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात. परंतु संपत्तिमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीत, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कीव केली पाहिजे. आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे. आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे. 4. गौतमाचे उत्तर. उत्तरार्थ. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय, पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि महाराज, 3 पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय. हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता. त्याविषयी बोलावायचे म्हणजे आपले ते 3 पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत. आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलावायचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे, कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कवेत ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसेल. वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल. ज्याचे अंतकरण
दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा. अशा यज्ञांना माझा नमस्कार. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळवण्याची माझी इच्छा नाही. भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सदहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते. त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या, दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते. तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज. पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावायचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला. 5. शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलिया हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायमस्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटवण्याच्या या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे. परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईन, पण प्रथम मला इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. 6. नव्या परिस्थितीतील समस्या.
कोलिया आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिव्रजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्रजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावा बहिणीत आणि सहकाऱ्यांत देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे आहे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? त्या सामाजिक तत्त्वज्ञानांपैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. तर मित्रहो, प्रथम खंडातील भाग 2 कायमचा संसार त्याग यातील पोटभाग 3 गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्थ, 4 गौतमाचे उत्तर उत्तरार्थ, 5 शांततेची वार्ता व 6 नव्या परिस्थितीतील समस्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात यातील पोटभाग 1 भृगु ऋषींच्या आश्रमात, 2 सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास, 3 समाधी मार्गाचे शिक्षण, 4 वैराग्याची कसोटी व 5 वैराग्याचा त्याग हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.